चोरीला गेलेले आहेत त्यांच्या बॅगा, त्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत। एकंदरीत बघू शकता की भावनिक झालेले आहेत। हे सगळे भाविक गाणगापूरला जाण्यासाठी येत होते, हे शिर्डीमधून निघाले होते। अगदी अश्रू रडतायत महिला या ठिकाणी बघू शकता। अगदी जेणेकरून त्यांच्या गोळ्या असतील किंवा सगळंच जे खाय प्यायचं साहित्य असेल सगळंच असं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळंच चोरीला गेल्या कारणानं महिलांना अश्रू अनावर झालेले आहेत की आंध्र प्रदेशातील 25 भाविक प्रवाशांच्या बॅगा चोरीला गेल्याने संतप्त प्रवाशांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। या बॅगांमध्ये प्रवासासाठी लागणारे पैसे, कपडे, खाण्यापिण्याचे साहित्य, आधार कार्ड अशा वस्तू होत्या। आपल्या बॅगा मिळाल्याशिवाय पोलीस स्टेशनमधून हलणार नाही असा पवित्रा या भाविक प्रवाशांनी घेतला आहे। आंध्र प्रदेशच्या येल्लोर जिल्ह्यातील टी नरसापुरम तालुक्यातील मक्केनवारू गुडम येथून भाविक रेल्वेने शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते। काल गुरुवारी रात्री शिवबाबा या खासगी ट्रॅव्हल बसने प्रत्येकी 750 रुपये देऊन 15 महिला आणि 10 पुरुष गाणगापूरला जाण्यासाठी सोलापूरकडे रवाना झाले। या प्रवासादरम्यान ट्रॅव्हल्सच्या लगेज बॉक्समध्ये या सर्व प्रवाशांच्या बॅगा ठेवण्यात आल्या होत्या। या बॅगांमध्ये खाण्यापिण्याचे साहित्य, पैसे, गोळ्या, औषधे, आधार कार्ड, कपडे असे सामान होते। प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांच्या बॅगा चोरीला गेल्या आहेत, त्यामुळे सर्व प्रवाशांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले आहे। एका बसची शिर्डीहून सोलापूरला प्रवास करत असताना चोरी झाल्याची घटना आमचे या शहरमध्येचे आमदार देवेंद्रदादा खोटे यांच्या माहिती मिळाली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या फौजदार चावडीच्या ठिकाणी आलेलो आहोत। मूळतः या संपूर्ण घटनेची माहिती आम्ही त्यांच्याकडून घेतलेली आहे। ते आंध्र प्रदेशातील येल्लूर आणि नरसापूर मंडलम येथील सगळे एकाच गावातील हे सगळे रहिवासी असून तीर्थक्षेत्राकरिता त्यांनी ह्या ठिकाणी 27 तारखेला त्यांचा प्रवास सुरू झाला। 27-28 शिर्डीला व्यवस्थितरित्या पोहोचलेत आणि त्याचं दर्शन झालं। 29 रात्री 11 वाजता ते जेव्हा शिर्डीहून निघालेत रात्री 2 वाजेपर्यंत त्यांचा प्रवास सुखकर झाला। 2 वाजता त्यांच्यातीलच एक सहप्रवासी त्यांना थोडंसं थंडी ताप वाटल्यामुळे त्यांनी एका रस्त्याच्या आडोशाला थांबून त्या बॅगेतून गोळ्या, औषधे घेतलेत। रात्री 2 वाजेपर्यंत त्यांची प्रवासाची सुरक्षितता व्यवस्थित होती। रात्री 2 ते 4 दरम्यान सोलापूरच्या मार्गावर येत असताना ड्रायव्हर कुठल्या मार्गाने नेमका घेऊन आला, त्यांना बीड आंबेजोगाई या मार्गाने घेऊन आलाय किंवा सोलापूर आपलं करमाळा मार्गाने घेऊन आला हा त्यांना मार्ग माहीत नाही। आणि त्यांच्या मागावर 1-2-4 गाड्या असल्याचा खात्रीलायक त्यांच्याकडून माहिती मिळाली। ड्रायव्हर आणि त्यांच्या माध्यमातून काहीतरी समन्वय होऊन एखादा म्हणजे प्रवाशांना इतर काही लघुशंका वगैरे करण्यासाठी थांबवलं। 4 वाजेपर्यंत त्यांना म्हणजे माहिती नव्हतं। आपल्या सोलापूरला ते सकाळी 7 वाजता पोहोचल्यानंतर आपल्या पांजरापूर चौकातील शिवाजी चौकात पोहोचलेत। तिथून त्यांना पुढचं प्रवास गाणगापूरला जायचं होतं। त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं सगळ्यांच्या बॅगा या ठिकाणी चोरीला गेलेल्या आहेत।